शेवगाव येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या सक्तीच्या वेळ मर्यादा भेदभाव आर्थिक शोषणाविरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे। मंडईमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंतच भाजी विक्री करण्याची सक्ती केली जात असून त्यानंतर शेतकऱ्यांना जबरदस्तीनं उठवलं जात असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। तालुक्यातील तसेच स्थानिक शेतकरी स्वतः पिकवलेला ताजा भाजीपाला विक्रीसाठी मंडईमध्ये आणतात। नगर परिषदेचे अधिकृत शुल्क भरून पावती घेत असतानाही त्यांना मर्यादित वेळ दिली जात असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याचं निवेदनामध्ये म्हटलं आहे। ग्रामीण भागातून पहाटेपासूनच प्रवास करून येणाऱ्या शेतकऱ्यांना काही तासातच विक्री संपवण्याची वेळ येत असल्यामुळे उरलेला भाजीपाला व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागतोय किंवा खराब होण्याची शक्यता निर्माण होत आहे। तसेच मंडईत व्यापाऱ्यांना समोरील प्रमुख जागा देऊन शेतकऱ्यांना मागील बाजूस बसवले जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। ग्राहकांची वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी बसवल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री कमी होत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे। महाराष्ट्रामधील इतर बाजारपेठांमध्ये अशी वेळ मर्यादा नसताना शेवगाव नगर परिषदेकडून हा नियम कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार लागू केला आहे याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना दिवसभर भाजी विक्रीसाठी सन्मानपूर्वक जागा देणे, व्यापारी व शेतकरी यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक व मानसिक छळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। 7 दिवसांमध्ये लेखी उत्तर न दिल्यास 16 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक मोफत भाजीपाला वाटप करून निषेध करण्यात येईल असा इशारा संघटनेनं दिला आहे। त्यानंतरही निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रीतम गर्जे, काँग्रेसचे समत काझी, राजू घनवट आदींसह कार्यकर्ते हजर होते। आम्ही समजा 8 वाजता आलो आणि जर आम्हाला तिसरं पावती घेत असं तर आमचा माल जर 11 वाजता न काढला तर आम्हाला बाहेर का लागतं बुवा। मग आता नेऊन आम्ही कुठं घालायचं माल कुठं घालायचा मग आता समजा आता यो माल आहे तुम्हाला 11 वाजता उठून दिला आता याचं काय करणार? 3 रुपये 4 रुपये जुडी काय करता ठेवायचं कुठे आणि आमचं एवढं त्याला कष्ट 26 रुपये किलो बी मेथी बी आणि पुन्हा धुवायची बांधायची आणायची 30 रुपयाची भाडं पुन्हा मध्ये 2 तर पुढे हो बाहेर आता हो बाहेर म्हणलं आम्ही दामात जावं लागलं आणि आमच्या ओळखी नाही पालखी नाही काय नाही आम्ही कोणाला बोला बरं त्याच्यामुळे आम्ही आता आमच्या जुड्या याला घातले काय करता मग आता घरी काय करायचं पुरा खायणार आणि ते बी चुकत नाही पाणी चुकत नाही म्हणून दिवस पडलाय पाणी नाही आणि इकडं काम पुढे झालं मी काय करता त्याला विलायचं साहेब त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही। शेवगाव शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी बसू दिलं जात नाही। भाजी मंडईमध्ये 11 वाजल्यानंतर त्या नगर परिषदेचे कर्मचारी येऊन त्या ठिकाणी त्यांना उठून देत आहेत। तर ही दादागिरी या ठिकाणी चालणार नाही। तर आम्ही आज जे शेतकरी पावती भरतात, जे आज व्यापारी बसतात त्यांना व्यापाऱ्यांना दिवसभर बसून दिलं जातं, परंतु ठरवून या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय केला जात आहे। तर हा अन्याय आता सहन केला जाणार नाही। आम्हाला जर येत्या 8 दिवसात न्याय मिळाला नाही तर आम्ही तहसील कार्यालयामध्ये इथं आंदोलन करू, त्यांना मोफत भाजीपाला वाटू। त्याच्यानंतरही जर निर्णय नाही झाला तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या दारात जाऊ, परंतु शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही। हां सकाळी काही आलो सकाळी आलो होतो 7:30-8 बरं आता काय कमून चाललेले आता बसूनच येत नाही आता टायमिंग झाला। बरं मग आता हे माल कुठं विकणार तुम्ही? आता माल काय झाला उद्यालाच गेला। किती धंदा झाला? धंदा काय झाला आता सगळे मुळे इकले 20 रुपयाचे आखी गोणी तशीच आहे। काकडी होती काकडी 30 रुपयाची पावती किती दिली? पावती 30 रुपये दिली म्हणजे काहीच झालं नाही धंदा? काय झालं नाही। ओके चल तू मग आता 2 तासात बसून काही झालं का धंदा? काय 200 रुपये 2 रुपयाला जुडी मागायची कोथमिरीची आणि 200 रुपये सगळं म्हणलं 5ला तरी घ्यायला पाहिजे ना। बरं आता कोणी उठून दिलं तुम्हाला? लोक होते म्हणजे कोणते एक काळ्याची बाई एक माणूस होता काय म्हणले काय पण ते म्हणजे अगं उठा म्हणले मग काय आपण काही नाही बोललो त्यांना। किती वाजेपर्यंत बसून देते? 11 वाजेपर्यंत म्हणजे आणि पावती किती घेतली? तिकडं काय आम्हाला तर मग आता चालतो पावती तिथं ते म्हातारा ते म्हाताऱ्यापाशी बसलो ते म्हणजे बसा मामा मायापाशी मला मी नवीनच आला आज मला मिळाला का मग बसलो त्या म्हाताऱ्यापाशी ती एक तर म्हणजे मी गाड्याची कशी घेतलीत म्हणजे 2 लाख का काय डिपॉझिट भरले म्हणजे 2,000 रुपये का 2,500 महिन्यामध्ये काय
तिथं बस तिचे पैसे गेलं पलीकडे मग शेवटच्या गाड्या पैसे कुठून आले तुम्ही? दुसरा नाव काय? नाव करा दत्तू कराळी काय वार काय झालं मावशी? 30 रुपये घेते तर मला कुणाने आवडली किती वाजेपर्यंत बसून देते 11 आणि काय म्हणते? लगेच उठा आणि मला कोण घरी घेऊन जा आणि कोण म्हणतं असं? सगळे म्हणतात की झाले व्यापारी का कर्मचारी? तू ही बी आणि तुम्ही किती वाजता आले होते? आम्ही 6ला आलेलो आहे भाऊ पण इथं गिरेक नाही राहत मग हे मला आणलं काय करावं. बाबा कुठून आलेले तुम्ही? मी आई चालत समजा माळीवाडा शेतकरी आहे ना? बरं, सकाळी किती वाजता आलेली? सकाळी आलो 7:30 7:45 समजा 7:45ला. मग 7ला एका झाला. आणि 11 वाजता उठून देते का? हा पावती भरलेली आहे का? पावती 30 रुपये घेते रोज हां. आणि प्रत्येका कोण घेते आता हे सगळे त्याचे असेच माल बांधू घेऊन गेले. आणि आता 11 वाजता उठून देणं योग्य आहे का? हा 11 वाजता जर इथं आले विकायला तर मग तुम्हाला उठून देणं योग्य आहे का इथून? हे काय आता एक माणूस आलता कोणत्या बिल घेऊन हां. तसाच गेला माघारी म्हणजे बसायचंच नाही त्याला उठून दिलं. उठून दिलं म्हणजे गेला चिरून त्याला काही इलाज नाही का आता- मला बाहेर कुठंतरी बसू मला कुठंच नाही बसायचं. बरं, कुठंच नाही बसायचं इथून गेलं. हा. आणि मग गेला तो बिचारा काय घरी धंदा झालता का त्याचा? नाही हो ते आत्ताच आला होता असं का? स्वस्त माग मग ह्या व्यापाऱ्यांना यांना द्यायची बारी येते कसं बी द्यायची काय परवडत नाही आता बरीचशी शेतकरी आता बंद राहायला लागले मस्त वाटतं काहीतरी करावं आपण काय करावं ते एसआरएम मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाडराय, शेवगाव.